हे मी लावणार आहे गव्हाच्या पिठाचा जो कोंडा असतो ना तो लावणार आहे. खूप छान लागतो. कोंडा लावून खूप छान कुरकुरीत होतात. मी सुरणाची कापं सुद्धा असाच कोंडा लावून लावून केली होती. शिवाय ह्या कोंड्यापासून मी केक सुद्धा बनवला होता. केकची रेसिपी याआधी मी माझ्या चॅनलवर अपलोड केली. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. शिवाय पॅटिसच्या सुद्धा अनेक प्रकारच्या रेसिपीज केल्यात. त्याच्या सुद्धा लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. पॅनला व्यवस्थित तेल लावून घेतलंय आणि ते तेल गरम झाल्यानंतर आपण त्या पॅनमध्ये पॅटीस ठेवून घेऊया. आणि आता हे ठेवून घेतल्यानंतर थोडं आपण त्याच्यावरती तेल घालून घ्यायचंय बाजूनी. पॅटीस छान भाजले पाहिजेत म्हणून. आणि आपण एक साइड छान कुरकुरीत होईपर्यंत ठेवून द्यायचंय. हे पहा किती छान कुरकुरीत झाली एक साइड. आता दुसऱ्या बाजूनी ब्राऊन होईपर्यंत आपण ठेवून द्यायचंय. तसं पाहिलं तर आपल्याला त्या पॅटीसमध्ये आतपर्यंत शिजण्यासारखं काही नाहीये. तरी पण आपण काय करायचंय, मीडियम गॅस करून आपण हे पॅटीस भाजून घ्यायचे आणि असं थोडं थोडं तेल घालत जायचंय पॅटीसवरती. खूप छान भाजले जातात पॅटीस. आता आपण पुन्हा एकदा परतवून घेऊया पॅटीस ते. आणि ते परतवून झाल्यानंतर दुसरी बाजू अशी खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तोपर्यंत आपण आधीमध्ये थोडंसं तेल घालत जायचंय. हे बघा पॅटीस आपले तयार झालेले आहेत. बघा किती सुंदर झालेले आहेत. दुसरी बाजू सुद्धा छान भाजलेली आहे. आता आपण हे पॅटीस काढून घेऊया. हे बघा किती सुंदर झालेत. कोणाला वाटणार सुद्धा नाही नुसते बटाट्याचे पॅटीस आहेत ते. ते पॅटीस आता मी टोमॅटो सॉस बरोबर सर्व करते. पहा किती सुंदर दिसत आहेत. आणि त्यानंतर मी बटाट्याचं भरीत सुद्धा ठेवलेलं आहे बाजूला.